स्वागत है आपका बी न्यूज नेशन में। मैं हूं आबिद हुसैन शेख। माइक्रो फाइनेंस की उसूली पर सरकार ने लिया बड़ा फैसला। आए दिन माइक्रो फाइनेंस का टॉर्चर, लोग गांव का गांव छोड़ने पर मजबूर, रात के अंधेरे में घर घर जाकर फाइनेंस वालों की गुंडागर्दी, जबरन उसूली, घर को सीज करने का काम, जानवरों जैसा बर्ताव इंसानों के साथ। इसी से तंग आकर अब तक राज्य में 4 लोगों ने छोड़ दी है दुनिया। महिलाओं ने मंगलसूत्र का वास्ता देकर सीएम से लगाई थी फरियाद। इन्हीं बातों से नींद से जागी सरकार। आज बेंगलुरु में सीएम, डिप्टी सीएम, होम मिनिस्टर की अगुवाई में माइक्रो फाइनेंस, आरबीआई, रेवेन्यू विभाग, पुलिस विभाग, कानून विभाग और फाइनेंस डिपार्टमेंट के ऑफिसर्स के साथ हंगामी मीटिंग। अब से नहीं चलेगी माइक्रो फाइनेंस की मनमानी। लोन का इंटरेस्ट कानून के मुताबिक करना होगा। उसूली करने का काम गुंडों का नहीं कर सकते माइक्रो फाइनेंस वाले और बड्डी उसूलने वाले। इस्तेमाल सुबह सूरज निकलने से लेकर शाम 5 बजे तक ही होगी। कानून के मुताबिक उसूली, ज्यादा बड्डी सूद उसूलने वालों पर कार्रवाई। सरकार के इस फैसले के बाद भी हो रहा है आपके साथ टॉर्चर, तो पुलिस में करे शिकायत। कैबिनेट में लिए इस फैसले का उल्लंघन करने वालों पर होगी कड़ी कार्रवाई, कहा सीएम ने। जबकि राज्य में सिर्फ 3 ही ऐसे माइक्रो फाइनेंस हैं जिनके पास है आरबीआई की परमिशन, बाकी सब इलीगल फाइनेंस और बड्डी धंधा करने वालों पर कड़ी कार्रवाई का कानून बनाया है सरकार ने। अधिकारिगಳೆಲ್ಲ ಇದ್ದರು, ಫೈನಾನ್ಸ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಅವರೆಲ್ಲ ಇದ್ದರು. ನಾನು ಮೊದಲಿಗೆ ಇವರು ಯಾರು ಮೈಕ್ರೋ ಫೈನಾನ್ಸ್ ನಡೆಸ್ತಾರೆ ಅವರ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಇದೆಯಲ್ಲ, ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಅವರಿಂದ ಅಭಿಪ್ರಾಯವನ್ನು ಕೇಳಿದ್ದೀವಿ. ಜೊತೆಗೆ ರಿಸರ್ವ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ ರೀಜನಲ್ ಆಫೀಸರ್ ಅವರ ಅಭಿಪ್ರಾಯ ಕೇಳಿದ್ದೀವಿ. ಇವರ ಅಭಿಪ್ರಾಯ ಕೇಳಿದ ಮೇಲೆ ಯಾರೂ ಕೂಡ ಸಾಲ ಕೊಡಬೇಡಿ ಅಂತ ನಾವು ಹೇಳಲ್ಲ, ವಸೂಲು ಮಾಡಬೇಡಿ ಅಂತ ಹೇಳಲ್ಲ. ಆದರೆ ವಸೂಲು ಮಾಡುವಾಗ ಕಿರುಕುಳ ಕೊಡಬಾರದು, ಯಾರಿಗೂ ಎರಾಶ್ ಮಾಡಬಾರದು. ವಸೂಲಿ ಕ್ರಮ ಮಾಡುವಾಗ ರಿಸರ್ವ್ ಬ್ಯಾಂಕ್ನ ನಿಯಮಗಳನ್ನು ಪಾಲನೆ ಮಾಡಬೇಕು. ಕಾನೂನು ಏನು ಹೇಳ್ತದೆ ಅದಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಬಡ್ಡಿಯನ್ನು ವಸೂಲು ಮಾಡಬಾರ್ದು. ಆಮೇಲೆ 5 ಗಂಟೆ ನಂತರ ವಸೂಲಿಗೆ ಹೋಗಬಾರ್ದು. ಆಮೇಲೆ ಔಟ್ಸೋರ್ಸಿಂಗ್ ಮಾಡಿ ವಸೂಲು ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಕ್ರಮವನ್ನು ವಿರೋಧ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಅದನ್ನು ಮಾಡಬಾರದು. ಔಟ್ಸೋರ್ಸಿಂಗ್ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಈಗ ಔಟ್ಸೋರ್ಸಿಂಗ್ ಕೊಟ್ಬಿಡೋದು ವಸೂಲಿಗೆ, ಗೂಂಡಾಗಳನ್ನು ಬಳಕೆ ಮಾಡೋದು, ರೌಡಿಗಳನ್ನು ಬಳಕೆ ಮಾಡೋದು, ಅದನ್ನು ಮಾಡಬಾರದು. ಈ ನಿಯಮಗಳನ್ನು ಯಾರು ಉಲ್ಲಂಘನೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಸರ್ಕಾರ ಕಠಿಣವಾದಂಥ ಕ್ರಮ ತಗೊಳ್ತದೆ. ಜೊತೆಗೆ ಇವತ್ತು ಮೈಕ್ರೋ ಫೈನಾನ್ಸಿಂಗ್ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನ್ಗಳಿರ್ಬೋದು, ಮನಿ ಲೆಂಡರ್ಸ್ ಆಕ್ಟ್ ಇರ್ಬೋದು, ಪಾನ್ ಬ್ರೋಕರ್ಸ್ ಆಕ್ಟ್ ಇರ್ಬೋದು, ಅಥವಾ ಎಕ್ಸಾರ್ಬಿಟೆಂಟ್ ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ವಸೂಲು ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಕಾನೂನು ಇರ್ಬೋದು. ಈ ಕಾನೂನುಗಳನ್ನು ಉಲ್ಲಂಘನೆ ಮಾಡಿದ್ರೆ ನಾವು ಮುಲಾಜಿಲ್ದೇನೆ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಕ್ರಮ ತಗೊಳ್ತೀವಿ. ಸೊ ಆ ಎಚ್ಚರಿಕೆಯನ್ನು ವಾರ್ನಿಂಗ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ ನಾನು ಅವ್ರಿಗೆ.
ಆ ಎಚ್ಚರಿಕೆಯನ್ನು ನಬಾರ್ಡ್ನವರಿಗೆ, ಮೈಕ್ರೋ ಫೈನಾನ್ಸ್ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನ್ನವರಿಗೆ ಮತ್ತೆ ಬೇರೆ ಮನಿ ಲೆಂಡಿಂಗ್ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನ್ಸ್ಗಳಿದಾವಲ್ಲ ಇವರಿಗೆಲ್ಲ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನು ಮಾಡಿದ್ದೀವಿ. और खबरों के लिए देखते रहिए बी न्यूज नेशन। ज़ारा रेडीमेड नए दौर की पसंद, शादी, ईद हो या दिवाली, आपकी खूबसूरती को लगाए चार चांद। शरारा, गरारा, ड्रेस मटेरियल, गॉन, अम्ब्रेला गॉन, कराची रेडीमेड, वेस्टर्न टॉप, हर तरह के डिजाइन। सेंट्रल बस स्टैंड, कैसी मार्केट रोड, टीपू सुल्तान सर्कल, बीजापुर।